नागपूर महापालिकेसाठी काँग्रेसची मुंबईत खलबत सुरू झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ, विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार यांची बैठक झाली आहे। पालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजित कांबळे यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय झालाय। मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झालेली आहे। तर धुळे पालिकेसाठी 74 जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करणारे शहराध्यक्ष साबीर शेख यांची ही भूमिका आहे। वरिष्ठांचा आदेश आल्यास महाविकास आघाडीसोबत राहू असं साबीर शेख यांनी स्पष्ट केलंय। मध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याचा प्रकार घडलाय। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा गोळीबार केलेला आहे। अंबरनाथ पश्चिममधील नवीन भेंडीपाळा या परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 6 राऊंड या ठिकाणी फायर केले। रात्री 12:15च्या सुमारास वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार झालेला आहे। गोळीबाराची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे। या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील केलंय आणि या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करत पोलीस पुढील तपास करतायत। ही 3 दृश्य आपण बघू शकतो। हल्लेखोर दुचाकीवरून आले, या ठिकाणी कार्यालयावरती गोळीबार केला आणि त्याच नंतर तिथून ते फरार झालेले आहेत। तर दुसरे दृश्य अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, पुढील तपासही केला जातोय। तर तिसऱ्या दृश्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलेलं आहे। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। मयुरेश, या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती काय देण्यात आली आहे? आरोपींचा शोध लागलाय का? नक्कीच आपण जर बघितलं बुधवारी रात्री 12:15च्या सुमारास ही घटना घडली। त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत, कारण की जो गुन्हा आहे तो दाखल होत नव्हता आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं होतं। मात्र आपण आता जर बघितलं रात्री 1 वाजल्यापासून जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी होते ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 3 पथक जे आहेत ते आरोपीच्या शोधात पाठवलेले आहेत। आरोपीचा शोध सध्या सुरू झाले आहेत, कारण की निवडणुकीला 2 दिवसच शिल्लक राहिलेत। कारण की भाजपचे जे उमेदवार आहेत पवन वाळेकर त्यांच्या खासगी कार्यालयावर हा गोळीबार झालाय। तसंच भाजपचे नगराध्यक्ष आहे सीए जे तेजस्वी करुंजळे आहेत, त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील जाहीर सभा आहेत। मात्र अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये जर आपण बघितलं, हे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते रात्रभर या ठिकाणी होते, कारण की जो गुन्हा आहे तो दाखल होत नव्हता। अखेर हा जो गुन्हा आहे तो पोलिसांकडून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या पवन वाळेकर हे पोलीस ठाण्यामध्ये आहेत। सध्या पोलीस त्यांची स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहून घेत आहेत, कारण की जो गुन्हा आहे तो आता दाखल होत आहे। त्यामुळे आता पोलीस पुढचा कोणता ऍक्शन मोड घेते ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र या गोळीबारानंतर अंबरनाथ शहरात एक खळबळ। या प्रकरणात आता आरोपींवरती कधी नेमकी कारवाई केली जाते, कधी आरोपी हाती लागतात बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर दास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। अंबरनाथमधील गावदेवी मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा असेल। नागपूर महापालिकेसाठी काँग्रेसची मुंबईत खलबत सुरू झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ, विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार यांची बैठक झाली आहे। पालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजित कांबळे यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय झालाय। मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झालेली आहे। तर धुळे पालिकेसाठी 74 जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करणारे शहराध्यक्ष साबीर शेख यांची ही भूमिका आहे। वरिष्ठांचा आदेश आल्यास महाविकास आघाडीसोबत राहू असं साबीर शेख यांनी स्पष्ट केलंय।